विद्यार्थी व पालक छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय फोर्थ एम स्टुडंट फ्रॉम जीएनसी. जी नीट 2025 ची री एक्झाम होणार होती, काल जो निर्णय घेतला होता 30 जूनला हायकोर्टनं तो कॅन्सल केलेला आहे. स्टे आणलेला आहे त्या रिझल्टवर. कारण की कसं झालंय माहिती आहे का, काल आज त्याची 2 तारखेला 2 जुलैला पण सुनावणी होती, म्हणजे हायकोर्टमध्ये, एमपी हायकोर्टमध्ये. तर तो काय स्टे आणला होता तो कॅन्सल केलेला एमपी हायकोर्टनं. तर त्याच्यामध्ये एमपी हायकोर्टनं तो स्टे कॅन्सल केलेला आहे. काय झालेलं आहे माहिती आहे का, ते 75 स्टुडंटपैकी एका विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया रँक 2 आलेली आहे, एका विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक 2 आलेली आहे. तर एनटीएचा जो वकील होता त्याने पीजी मेहताने सॉरी तुषार मेहता नावाचा जो वकील होता तो म्हणला, सर 75 विद्यार्थ्यांपैकी जर एका विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक 2 येऊ शकते, तर बाकीच्या विद्यार्थ्यांना काहीच प्रॉब्लेम गेलेली नाही लाईट बाबतीत. त्यामुळे आणि लाईट ड्युरेशन जे आहे ते 10 ते 15 मिनिटासाठीच लाईट गेलती, तर नॅचरल लाईट इनफ होती पेपर सोडवण्यासाठी. आणि जे तज्ज्ञ लोकांनी अभ्यास करून पण तेच मांडलेलं होतं. त्याच्यामुळे जो काही आहे तो री एक्झाम तर कॅन्सल झालेली आहे फिक्स. आणि जे काही त्यांचा निर्णय होणार आहे आता ते 10 जुलैला होणार आहे. त्याच्यामुळे री एक्झाम तर नाही आहे या 75 विद्यार्थ्यांसाठी. त्याच्या आणि तसेच तुमची काउन्सिलिंग प्रोसेस पण लवकरात लवकर सुरू होणार आहे. हे बघू नाही शकता तुम्ही, एमसीसीनं री काउन्सिलिंग ऍडमिशन काउन्सिलिंग अँड ई काउन्सिलिंग सर्व्हिस सेक्शन 2025 मध्ये चालू होईल थोड्या वेळात. म्हणजे अपडेटवर गेलेली आपली एमसीसीची वेबसाईट. त्यामुळे लवकरात लवकर काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग करून पाहिजे असेल तर आमच्याकडे करून भेटेल. आणि त्याचे काय काय फॅसिलिटी राहतील त्याच्यामध्ये, एक ते सर्वात स्वस्तात काउन्सिलिंग आमच्याकडे करून भेटेल. एकदम स्वस्तामध्ये काउन्सिलिंग आहे. तसं तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेसवर तुमच्या काउन्सिलिंग प्रोसेसवर व्यतिरिक्त लक्ष दिले जाईल. फर्स्ट राऊंड ते बेस्ट कॉलेज मिळेपर्यंत आम्ही प्रयत्न करूया. आणि एकदम उत्तम दर्जाची जर तुम्हाला कॉलेज आयडी पाहिजे असेल तर आम्ही कॉलेज आयडी पण पुरवतो. ते पण एकदम उत्तम दर्जाचे कॉलेज कोणतं सिटी सेंटरला आहे, कोणत्या कॉलेजमध्ये शिकवणी चांगली होती या व्यवस्थित माहिती पण देते. महाराष्ट्रामध्ये तुमची कोणती पण काउन्सिलिंग असू दे आम्ही व्यवस्थितरित्या करून देईल. कोणती पण असू द्या, एमबीबीएस असू द्या, बीडीएस असू द्या, बीएमएस असू द्या, बीएचएफ असू द्या, कोणती पण असू द्या. तसेच जर तुम्हाला वेटरनरीची पण काउन्सिलिंग करायची असेल तर आमच्याकडे करून भेटेल. वेटरनरीची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू झालेली आहे आता. इच्छुक असेल तर लवकर संपर्क करा. आणि नंतर उत्तम दर्जाची कॉलेजचे लाईव्ह सेक्शन पण घेतले जातील. पूर्ण माहिती सविस्तररित्या पुरवली जाईल. अप टू डेट अपडेट तुम्हाला पुरवली जाईल. प्रत्येक माहिती एकदम व्यवस्थितरित्या पुरवली जाईल. इच्छुक असाल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. बीएससी नर्सिंगची पण काउन्सिलिंग करून भेटेल. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.